ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सात ज्ञानेश्वरी दिवस 256. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. माझी होते हृदयाची ये परिवरी, रोविले कृपणाची ये परी, शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले, मज पुढा हिये फोडिले, जया अध्यात्म वोवाळिले, ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी, एकी हेळा दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझ पावो निक्यायचे. परी साचची महामोहाची ये पुरी, बुडाले या देखोनी सीसवरी, तुवा आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. एक तू वाचूनी काही, विश्वी दुजियाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आधी म्हणो. आपली ही सगळ्यांचे अखेरचे आप आपली ती सगळ्यांचे अखेरचे विश्रांती स्थान असलेली स्वरूप स्थिती शब्द ब्रह्मरूपी वेदांपासूनही चोरून ठेवून आपण आपल्या अंतःकरणरूपी परिवरी म्हणजे घरात एखाद्या कृपणाप्रमाणे रोविले म्हणजे पुरून ठेवली होती. आपल्या अंतःकरणातील ती गुह्य गोष्ट म्हणजे आपले स्वरूप ज्ञान आपण आज माझ्या पुढे प्रकट केले. ज्या अध्यात्म ज्ञानावरून हरे म्हणजे शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले, ते ज्ञान हे स्वामी आपण मला एका क्षणात दिले. ते असे म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्याचा काय उपयोग? आपल्याशी ऐक्य झाल्यावर आपसात देणे घेणे कुठून उरणार? परंतु महामोहाच्या पुरात मी सीसवरी म्हणजे डोक्यापर्यंत बुडलो आहे असे पाहून हे श्रीहरी आपण स्वतः पुरात उडी घालून मला त्या पुरातून बाहेर काढले. एक तुझ्या वाचून या अखिल विश्वात दुसरी म्हणून काही वस्तू नाही अशी वास्तविक स्थिती असताना आमचे कर्म कसे ओढवले आहे पहा, की मी व माझे या नादात आम्ही तुझ्याहून भिन्न आहोत असे उघडपणे म्हणत आहोत. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमान, आणि कौरवांते या स्वजनू आपुले म्हणे. याही वरी याते मी मारीन, म्हणे तेणे पापे के रिगेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न, तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती या साचे, ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखोनी आता, ऐसा धारिजे ऐसा धरिजे ते बी अनंता अनंता, राखिले माते. ह्या जगात मी कोणी एक अर्जुन आहे असा या देहाच्या ठिकाणी अभिमान वाहत होतो आणि हे कौरव म्हणजे आपले कोणी स्वजन व आप्त आहेत असे म्हणत होतो. यापेक्षाही मी यांना मारीन आणि त्या हत्येच्या पापामुळे मला काय शासन होईल व काय गती प्राप्त होईल अशा प्रकारचे दुःस्वप्न पाहत होतो. तोच हे प्रभो आपण मला चेवविला म्हणजे त्या स्वप्नातून जागे केले. हे देवा, गंधर्व नगरीची वस्ती सोडून मी निघालो आणि हे लक्ष्मीपते उदकाच्या आरतीने म्हणजे इच्छेने रोहिणी म्हणजे मृगजळ पीत होतो. महाराज, किरडू म्हणजे सर्प कापडाचा होता, पण तो खरा आहे व त्याने आपल्याला दंश केला आहे अशा भ्रांतीमुळे विषबाधा झाल्याच्या लहरी मात्र साचे म्हणजे खऱ्या येत होत्या. अशा प्रकारे आपण आता ह्या भ्रांतीने मरणार या चिंतेत असलेला जो मी, त्या माझ्या जीवाला वाचविण्याचे श्रेय मात्र आपल्याला आहे. विहिरीमध्ये आपले आपले प्रतिबिंब पडले आहे हे नेणता म्हणजे न जाणल्यामुळे सिंह विहिरीमध्ये उडी घालतो आहे असे पाहून त्या सिंहाला कोणी एखाद्याने वाचवावे, त्याप्रमाणे हे अनंता अज्ञान सागरात बुडत असलेल्या माझे आपण रक्षण केले आहे. एरवी माझा तरी येतुलेवरी, एथ निश्चय होता अवधारी, जे आताची सातही सागरी एकत्र मिळीजे. हे जगची आघवे बुडावे,
वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणेन घडावे, गोत्र जेशी मज. ऐसिया अहंकाराची ये वाढी, मी या आग्रह जडी दिधली होती बुडी. सांगची तू जव येळा, सांगची तू जवळा, एरिवी काढी कवणू माते. नाथिले आपण पा एक मानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी, ते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी, चैतन्या सकट. एरवी माझा तर या वेळेपर्यंत इतका निश्चय झाला होता की आताच हे सप्त समुद्र एकत्र झाले आणि त्या प्रलयात आघवे, म्हणजे सगळे जग बुडाले आणि त्यावर हे आकाशही तुटून पडावे. असा प्रसंग आला तरी चालेल, पण आपल्या गोत्रजांबरोबर झुंजण्याचा प्रसंग माझ्यावर न येऊ. अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रह वा हट्टरूपी जळामध्ये बुडी मारली होती. प्राण गेले तरी चालेल, पण मी गोत्रजांशी लढणार नाही, असा माझा कृतनिश्चय होता. परंतु तू चांगला जवळ होतास म्हणून बरे. एरवी माते म्हणजे मला यातून कवणू म्हणजे कोणी बाहेर काढले असते. वास्तविक नाथिले म्हणजे मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक कोणीही नसलेल्या कौरवांना आपले गोत्रज असे नाम ठेवले. अशा प्रकारे मला थोर पिसे म्हणजे मोठे वेड लागले होते, परंतु तुम्ही माझे रक्षण केले. मागा म्हणजे पूर्वी पूर्वी एकदा जोहरी म्हणजे लाक्षागृहात आम्ही जळत असताना तुम्ही आम्हाला बाहेर काढले. त्यावेळी त्या देहालाच काय ते भय होते. पण ऐका, आता ह्या दुसऱ्या मोहरूपी लाक्षागृहात मी चैतन्यासकट जळत होतो. त्यातून आपण मला बाहेर काढले. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.